येत्या 2-3 दिवसात कृष्ण पिंगळा संकष्टी आहे. 3 जुलै रोजी असणारी ही कृष्ण पिंगळा संकष्टी याचं पूजा, दान, उपवास, महत्त्व काय आहे, काय नाही, कसं काय करणार, संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर येत असतात. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. हिंदू धर्मात प्रत्येक चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि मंगल कार्याचे अधिपती मानले जातात. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाची विशेष उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भक्त दिवसभर उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतर श्री गणेशाची पूजा करतात. अशी श्रद्धा आहे की या व्रतामुळे जीवनातील अनेक संकटे, दुःखे आणि आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव दूर होतात. आषाढ महिन्यात येणारी कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थी अत्यंत फलदायी, पुण्यदायी मानली जाते. या दिवशी श्री गणेशाचे कृष्ण पिंगळा या स्वरूपात पूजन केले जाते. श्रीकृष्ण म्हणजे गडद, कृष्ण म्हणजे गडद अथवा श्यामवर्ण आणि पिंगळ म्हणजे सुवर्णासारखे तेजस्वी हे रूप भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यामध्ये ज्ञान, यश आणि समृद्धीचे तेज प्रदान करणारे मानले जाते. या दिवशी श्रद्धेने पूजा, जप, दान आणि उपवास केल्यास भगवान गणेश भक्तांवरील सर्व संकटे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. अशी श्रद्धा आहे की कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थी ही नेमकं करायची कशी किंवा याचं महत्त्व सुद्धा जाणून घेऊया. तर संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी. प्रत्येक संकष्टी चतुर्थीचे वेगळे वेगळे नाव आहेत, वेगळे वेगळे महत्त्व आहे आणि वेगळ्या वेगळ्या रीतीसुद्धा आहेत. तर कृष्ण पिंगळा संकष्टीचे महत्त्व विशेष आहे कारण ती भक्तांच्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. शास्त्रानुसार या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्यास जीवनातील अनेक अडथळे, अनेक अडचणी दूर होतात. आर्थिक स्थिती सुधारते. विद्यार्थ्यांना बुद्धी, स्मरणशक्ती आणि यश सुद्धा प्राप्त होते. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही ही संकष्टी केलीच पाहिजे कारण तुमची स्मरणशक्ती आणि तुम्हाला यश जे आहे प्राप्त होऊ शकते. व्यवसायात प्रगती होते, नोकरीतील अडचणी कमी होतात, विवाहातील अडथळे सुद्धा दूर होतात. म्हणजे एकंदरीत काय तर संपूर्ण जे काही संकटे असतील, जे काही अडथळे असतील ते एका संकष्टीमुळे दूर होतात. कुटुंबात सुख शांती नांदते. मानसिक ताण तणाव कमी होतो. रोगांपासून संरक्षण मिळते. पितृदोष आणि ग्रहदोषांचा प्रभाव कमी होतो. भगवान गणेशाला सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय स्थान आहे. म्हणून कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेश पूजन हे केले जाते. कृष्ण पिंगळा गणेशाचे स्वरूप, कृष्ण पिंगळा गणेशाचे वर्णन अनेक पुराणांमध्ये आढळते. त्यांचे शरीर तेजस्वी असून त्यांच्याकडून दिव्य प्रकाश प्रकट होतो. 4 भुजा, एका हातात पाश, दुसऱ्या हातात अंकुश, तिसऱ्या हातात मोदक आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देणारा असतो. त्यांचे वाहन मूषक असून मनाच्या चंचलतेचे ते प्रतीक आहेत. श्री गणेश त्या चंचल मनावर नियंत्रण ठेवण्याची प्रेरणा देतात. त्यांचे मोठे कान सांगतात की नेहमी चांगले ऐकावे. म्हणजे जे श्री गणेशांचे मोठे कान असतात ते आपल्याला प्रेरणा देतात की नेहमी चांगले ऐकायचे. त्यांचे जे लहान डोळे आहेत ते एकाग्रतेचे प्रतीक आहेत. मोठे पोट जीवनातील सुख दुःख स्वीकारण्याची शिकवण देते. सोंड विवेक आणि योग्य निर्णयाचे प्रतीक आहे. कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करावा, कोणी करावा, कधी करावा आणि त्याचे महत्त्व आणि त्याचे जे आहेत फळ सुद्धा पाहूया. तर या दिवशी अनेक भक्त निर्जल सुद्धा उपवास करतात, तर काही जण फळहार घेऊन उपवास करतात. उपवास करण्याची पद्धत काही वेगळी किंवा काही अनोखी नाही. आपण नेहमीच हिंदू धर्मामध्ये भरपूर असे उपवास असतात की जे एकसारखेच असतात. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, घरातील देवघर स्वच्छ करावे, श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे, व्रताचा संकल्प घ्यावा, दिवसभर श्री गणेशाचे नामस्मरण करावे. दिवसभर शक्य नसेल तर शक्य असल्यास 108 वेळेस ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप जो आहे नक्की करावा.
याने जीवनातील भरपूर अडथळे दूर होतात आणि आपल्याला एक चांगली कल्पना, चांगली जी ऊर्जा असते ती मिळते. गणेश अथर्वशीर्ष वाचू शकता, संकटनाशन स्तोत्र किंवा गणपती स्तोत्राचे पठण करावे. यापैकी कोणतंही एक केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग सर्वच केले तरी सुद्धा योग्यच आहे. चंद्रदर्शनानंतर पूजा करून उपवास सोडावा. तर पूजेचे साहित्य ते सुद्धा पाहूया. काही वेगळे नाहीत. पूजेचे साहित्य जे आपण नेहमी पूजेमध्ये वापरतो तेच आहेत. तर कृष्ण पिंगळा संकष्टीच्या पूजेसाठी खाली साहित्य ठेवावे, जसे की गणेशाची मूर्ती किंवा चित्र, त्यानंतर लाल वस्त्र, दुर्वा, जास्वंदाचे फुलं हे गणेशांना खूपच प्रिय असतात, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर जे आहे चंदन, कुंकू, गुलाल, अक्षदा, हळद, त्यानंतर धूप असं काहीसं जे आहे, त्यानंतर दीप, असे काहीसे जे काही वस्तू आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात त्यामधून तुम्ही ही पूजेचे साहित्य जे आहे जमा करू शकता. त्यामध्ये तूप, कापूर, नारळ, सुपारी आणि यामध्ये विड्याचे पानं. कारण कुठलीही पूजा करण्या अगोदर विड्याचे पानं तर आपल्याला हवेत, पण विड्याचे पान जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही आंब्याचे पान सुद्धा वापरू शकता. त्यानंतर पंचामृत जे आपण घरीच बनवतो, मोदक किंवा लाडू काहीही घेऊ शकता. मोदक घेतले तर उत्तमच आहे. त्यानंतर फळे, नैवेद्य, कलश, गंगाजल आणि पूजाविधी सुद्धा पाहूया. तर हे संपूर्ण सामान जे आहे आपल्या घरामध्ये असतंच. त्यानंतर पूजाविधी पाहूया. तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी लाल वस्त्र अंथरून श्री गणेशाची स्थापना करावी आणि त्यानंतर प्रथम गणेशाला गंगाजल जे आहे अर्पण करावं. जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी सुद्धा अर्पण करू शकता. त्यानंतर चंदन, कुंकू, अक्षदा, फुले, गुलाल, दुर्वा वाहाव्यात. जर तुमच्याकडे हार असेल तर तुम्ही हार सुद्धा घालू शकता. गणेशाला मोदक, लाडू आणि फळांचा नैवेद्य सुद्धा दाखवावा. तुपाचा दिवा लावावा. साजूक तुपाचा लावला तर उत्तमच आहे. त्यानंतर धूप, दीप आणि कापूर आरती करावी आणि यानंतर गणेश अथर्वशीर्ष किंवा मग संकटनाशन स्तोत्र, गणेशाची आरती करून गणेश अथर्वशीर्ष, संकटनाशन स्तोत्र, गणपतीची आरती म्हणावी. शेवटी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. आणि यामध्ये प्रत्येक वेळी पडलेला एक प्रश्न असतो की श्री गणेशांना दुर्वा इतकी प्रिय का? दुर्वेचे महत्त्व नेहमी विचारले जातात आणि दुर्वा ही श्री गणेशांना का प्रिय आहे, हे जे आहे वारंवार प्रश्न सगळ्याच्या मनात उपस्थित होतात. चला याचं उत्तर पाहूया. तर भगवान गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. पुराणानुसार अनलासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर श्री गणेशांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. तेव्हा ऋषींनी त्यांना दुर्वा अर्पण केल्या आणि त्यांची उष्णता शांत झाली. म्हणूनच गणेश पूजेत दुर्वेचे विशेष महत्त्व आहे. दुर्वा अर्पण करताना भक्ताने अहंकार सोडून नम्रतेने प्रार्थना करावी. आणि मोदकाचे महत्त्व सुद्धा जाणून घेऊया की बाप्पाला मोदक इतके का आवडतात. तर मोदक हे श्री गणेशांचे आवडते नैवेद्य मानले जाते आणि आहेच. श्री गणेशांना पूर्वीपासूनच मोदक फार आवडतात. तर मोदक म्हणजे ज्ञान, आनंद आणि परिपूर्णतेचे प्रतीक. जसा मोदक बाहेरून साधा दिसतो आणि आतून गोड असतो, तसेच माणसाचे जीवनही सद्गुणांनी भरलेले असावे असा संदेश यातून मिळतो. तर तुम्हाला आता मोदकाचं आणि दुर्वाचे जे आहे महत्त्व कळालेच असतील. मोदक अर्पण केल्याने घरात आनंद, समाधान आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. या दिवशी करावयाचे दान. आता या दिवशी तुम्हाला शक्य होतील तुम्ही तितके दान धर्म नक्की करा. कारण दान धर्माने जे काही पुण्य मिळतं ना, ते उपवास केल्यापेक्षाही जास्त असतं. तर दान करावे काय? आपल्या ऐपतीनुसार दान करावे. खूप जास्त मोठे दान करू नये, नाहीतर काय होतं, श्रद्धेनुसार दान करावे. जितकं आपल्याला शक्य होईल तितके दान करावे. त्यासाठी अन्नदान, वस्त्रदान, फळदान, गुळ हरभरा दान, तांदूळ, तूप, एकंदरीत काय तर जे काही आपल्या घरामध्ये असतं, आपण त्याला शिदा सुद्धा म्हणतो, तर गहू किंवा मग आता पावसाळ्यात सीझन आहे तर छत्री दान करू शकता, पाण्याचे मडके दान करू शकता. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जसे की वही, पुस्तक, पेन, पेन्सिल हे सुद्धा दान करू शकता. दान हे फक्त अन्नाचं नाही तर कुठल्याही वस्तूचं तुम्ही करू शकता. गरजू व्यक्तींना आर्थिक मदत यापैकी आपल्या क्षमतेनुसार दान केल्यास पुण्य प्राप्त होते. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा अजिबात करू नका. नम्रतेने दान करा आणि दान
देताना मनामध्ये थोडाही अहंकार अजिबात बाळगू नका, जेणेकरून तुम्हाला ते दानाचं फळ नक्की मिळेल. चला भेटूया अशाच एका माहितीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः नक्की लिहा.